थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच झणझणीत आणि चमचमीत असं खावंसं वाटतं. गरमागरम सूप असो किंवा चिकन असो, मटण असो. तर आज मी घेऊन आली आहे चिकनचा झणझणीत असा गावरान रस्सा. नमस्कार, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. बघा किती छान हा रस्सा दिसतोय. कलर पण मस्त आलेला आहे आणि तर्री पण बघा. तर हे चिकन मी कसं बनवलं ही रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर रेसिपी सुरू करूया. तर यासाठी मी आधी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन. त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं. ह्याला ठेचून घेतलं आणि हळद मीठ घालून अर्धा लिंबूचा रस याच्यावर आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. अर्धा 1 तास तरी याला ठेवून द्यायचं. हे मॅरिनेट होतं तोवर आपण बाकीची तयारी करूया. तर इथे मी घेतलेले आहे 5 ते 6 लाल मिरच्या. ह्या तिखट आहेत. अर्धा चमचा जिरं घेतलं, अर्धा चमचा खसखस, दगडफूल, जायपत्री, 7 ते 8 काळी मिरी, चक्रीफूल आणि दालचिनी, धणे आणि 1 तमालपत्र. तसेच घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप, अर्धा चमचा डाळ, अर्धा चमचा तांदूळ. तर याला भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला खोबरं चांगलं भाजून घ्यायचं. त्याला लालसर रंग आला की त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे. सुरुवातीला मी चणा डाळ आणि तांदूळ घातले, लाल मिरच्या, तमालपत्र आणि बाकीचे खडे मसालेसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे पण चांगले भाजून घ्यायचे आहे. ह्याच्यामध्ये तेल वापरायचं नाही. याला असंच ड्राय रोस्ट करायचं आहे. असं छान भाजून घेतलं की याच्यामध्ये जिरं आणि खसखस घालायची आणि हे सुद्धा काही सेकंद आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याला काढून घेऊया आता. त्याच तव्यावर कांदासुद्धा वेगळा भाजून घ्यायचा आहे. कांदा पण छान गोल्डन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि हा सुद्धा आता बाजूला काढून घ्यायचा आहे. ह्याला वेगळं ठेवायचं. त्याच्यामध्ये त्या मसाल्यांमध्ये याला मिक्स करायचं नाही. ते थंड होतं तोवर आपण आता चिकन मस्त शिजवून घेऊ. चिकन मॅरिनेट झालं. अर्धा ते पाऊण तास मी ठेवलं होतं. त्या कांदा घातला. कांदा झाल्यावर ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि हे 5 ते 7 मिनिटं हाय फ्लेमवरती याला छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर 5 ते 7 मिनिटं चिकन परतून घेतलं की मस्त सॉफ्ट असं होतं. लगेचच पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये. बघा मस्त तेल याच्यामधून सुटलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी घालून तेच गरम पाणी या चिकनमध्ये आपल्याला वापरून हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजतं तोवर आपण मसाला वाटून घेऊया. आता सुरुवातीला मी हे खोबरं आणि बाकीचे खडे मसाले होते त्यांचं पाणी न घालता अशी छान पावडर बनवली आणि त्याच्यामध्येच कांदा घालून घेतला. हे वाटण बनवताना याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. असं छान हे मिक्सरला वाटून घेतलं. आता याला फोडणी देऊन घ्यायची. त्यासाठी मी घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला आणि थोडीशी हळद आणि जे वाटण होतं ते आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट. कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची. सुरुवातीला तेलामध्ये कोथिंबीर घातली की मस्त सुवास येतो आणि टेस्टही रश्श्याला खूप छान येते. आणि सुके मसाले घालून घ्यायचे आणि काही सेकंद हे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. हे छान झालं की याच्यामध्ये घालायचं आहे
आपण बनवून घेतलेलं वाटण. आता हे मसाले आपण चांगले भाजून घेतले होते, त्यामुळे याला खूप जास्त परतण्याची गरज नाही. जर पाणी घालून याला आपण याचं वाटण बनवून घेतलं तर मग मसाले व्हायला वेळ लागतो. बघा लगेचच याला तेल सुटलेलं आहे, कारण मसाला वाटताना आपण त्याच्यामध्ये पाणी वापरलं नव्हतं. मस्त कलर दिसतोय बघा, अगदी झणझणीत आणि गावरान चवीचा हा रस्सा तयार होतो. हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा रस्सा जर प्यायलात तरी अगदी गरमी येते शरीरामध्ये. सर्दी तर छूमंतर होऊन जाते. मसाले छान झाले की याच्यामध्ये घालायचं आहे शिजवलेलं चिकन. चांगलं परतून घेतलं, याच्यामध्ये मिक्स करायचं आणि आपल्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून याला परत मंद गॅसवरती 6 ते 8 मिनिटापर्यंत याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. आता याला 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं. बघा मस्त झालेलं आहे, तर्री आलेली आहे छान. कलर पण बघा किती छान याला आलेला आहे. असं तयार झालं आपलं झणझणीत असं गावरान चिकनचा रस्सा. आता हा वाढून घेऊया आपण. भाकरीबरोबर चुरून खा किंवा भाताबरोबर चपातीबरोबर सुद्धा याला तुम्ही खाऊ शकता, किंवा सर्दी वगैरे झाली असेल तर प्यायला सुद्धा हा रस्सा खूप छान लागतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी, माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.